नोकरी करावी लागते आपल्याला. आज रोज आपण बातम्या ऐकतो, रोज चित्रविचित्र बातम्या, कोणतीही झाला अनेक वेगवेगळे प्रकार ऐकत असतो आणि ह्या अशा गोष्टी सर्व गोष्टीला सामोरे जाऊन आपल्याला सेवानिवृत्त व्हावं लागतं. फार एक माझ्या हिशोबाने तो भाग्यवान समजला जातो शेवट नोकरी पूर्ण करेल. तर एक थोडासा मित्र सांगतो की तुम्ही आहे तसं मी सुद्धा होतो. मी सुद्धा 4 भरत्या केलेल्या आहेत. पण ज्या दिवशी मी खेडेगावातून नोकरीच्या शोधात पुण्याला गेलो त्यावेळेला मी तिथं विचारलं की मला कामाला ठेवता का, कारण मी 12वी झाली माझी आणि नंतर मी विचार केला की आपल्याला ग्रामीण भागामध्ये काही नोकरी नाही, आपल्याला पोलीस मध्ये व्हायचे करते, तर त्याच्यासाठी आपल्याला पुण्याला जाणं महत्वाचं आहे. त्या उद्देशाने मी पुण्याला गेलो चुलत्या संघ आणि तिथं एका दुकानात विचारलो की मला कामाला ठेवता का, तर ते म्हणजे तुला काय येतं, कामाला ठेवतो, तुला पगार देतो, पण तुला येतं काय, तर म्हणलं मला काहीच येत नाही. मग तुला जर साधी पुडी बांधायला येत नसेल तर तुझा उपयोग काय. मग तू असं कर, तुला पुडी बांधा येत नसेल तर तू परत जाऊ शकतो आणि ज्या वेळेला तुला पुडी बांधा येईल त्याच वेळेला तू परत मागायला येऊ शकतो, असा त्याचा उद्देश होता. आणि ती संपूर्ण ऐकून मी परत माघारी आलो आणि डबेमध्ये माती घेतली आणि ती माती घेऊन 15 दिवस मी कापडाच्या पुढ्याच बांधायला शिकलो. पुढ्या बांधल्यानंतर पुढे मग मी ती 4-5 पुढ्या घ्यायच्या पिशवी आणि परत मी गेलो त्या दुकानदाराकडे आणि तिथं विचारलं की शेठजी तुमचं मी कौतुक करायला अभिनंदन करायला आलो, कारण तुम्ही मला चांगला मार्ग दाखवला. मी तुमच्यावर रागावणार नाही आणि रागावलो मी नाही. बरोबर आहे, आपल्याला रागवतो का लगेच, त्यांनी आपल्याला नाही घ्यायचं जाऊ द्यायचं दुसऱ्या दुकानात जाऊ. परंतु तसं नाही, मी काय विचार केला की त्यांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला म्हणून मी माघारी आलो, पुढे शिकलो, पिशवीत घेतल्या आणि परत तिथे गेलो आणि त्याला मी पुढे बांधून त्याच्याच दुकानात त्याला दाखवले. तर म्हणून म्हणलं मी तुम्ही मला एक चांगला मार्ग दाखवला शेठजी, मी तुमचं अभिनंदन करायला. मग माझ्यावर पाठीवर थाप टाकली आणि म्हणलं तो हा माझ्यात कामाला. मग मी म्हणलं मी तुमच्यात नाही राहत, मी आता दुसरीकडे राहतो, पण तुम्ही मला चांगला मार्ग दाखवला. अशा उद्देशातून त्यांनी मला चांगला मार्ग दाखवल्यामुळे मी तिथं कामाला राहिलो. 3 वर्ष काम केलं, व्यापार पेठेत हुशार झालो आणि नंतर एक चौकात पोलीस होता माळवकर नावाचा आणि त्याला मी त्या पोलिसापाशी जायचं म्हणायचं मला भरती व्हायचे पोलीस मध्ये. मग म्हणलं चल तुझी एम्प्लॉयमेंट कार्डाची ओळख करून देतो. तिथं सुद्धा मला परमेश्वर भगवानच भेटला. त्याने बिचारी मला सायकलीवर नेलं, कॅरेजवर बसून मी त्याच्यात तिथे गेलो, एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो. त्यावेळेस शासन एम्प्लॉयमेंट ऑफिस तर्फे कॉल निघायचा, मग भरती व्हायचं अशी सिस्टीम होती. आणि मग त्या मला तिथे एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो, त्या ठिकाणी माझी ओळख करून दिली एका शिपाईची आणि त्या ठिकाणी मला तो कॉल द्यायला लागला. आणि असा प्रत्येक कॉलमध्ये मग मला आठवड्याला 15 दिवसाला महिन्याला असा कॉल यायचा. मी काम करत करत रोज त्याची गाठ घ्यायचो, जेवण केले की त्याची गाठ घ्यायचो आणि त्याने मग मला सांगायचं आज नाही आला कॉल, उद्या येईल, परवा येईल. आणि मग अशा पद्धतीने मी तिथं रोज जाऊन येऊन ते कॉल निघला. मग पहिल्यांदा मला हिंदुस्थान अँटिबायोटिक्स पिंपरीचे स्वतः कॉल निघला. त्या ठिकाणी मी सर्व्हिसला लागलो, शासनाची सरकारी नोकरी होती, परंतु मला 24 तास सेवा दिली. मला कंटाळा खाली बसायचा म्हणून बसलो आणि त्या ठिकाणी मी तिथं बोलू त्यांच्या मोठ्या वरिष्ठ साहेबाला ती मला खालीच का बसला तो. मग मी म्हणलं मला साहेब मी 24 तास केली, मला सोडवाय काय कोणी आला नाही म्हणून मी खाली बसलो. मी इमानदारीने नोकरी केली नाही, मला तो खाली बसला. काही सुद्धा नको, ह्या गोष्टी आपल्याला बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अतिशय कार्यवरची कसरत असती त्या पद्धतीचं आपलं जीवन जगावं लागतं. आता मी तुम्हाला सांगितलं की सेवानिवृत्त सुद्धा होणं अतिशय अवघड आहे. 1 दिवस 1 तास जरी कमी असला तरी तो सेवानिवृत्त पॅन्टिकरच्या सापडू शकतो किंवा एखादा विरोधक असतो आपला कायमचा, तो सुद्धा सोडून काढतो आपला शेवटच्या दिवशी. आणि तुमच्यावर जर पोलीस स्टेशनची जर केस जरी झाली तरी तुम्हाला कसलाही पैसे मिळत नाहीत. सेवानिवृत्त होणं सुद्धा सोपं नाही, म्हणून ही आपलं आयुष्याची पाकळ आहे. जसं आपण दिवस पाय आकारण्यात ह्या जमिनीवर आणि ह्या सगळ्याचं लेक्चर परमेश्वरासारखं आपण घेतलेलं मनावर ह्या गोष्टीतून तुमचा हे घडणार आहे, काय आयुष्य घडणार आहे. आणि मग ह्या आयुष्य घडण्यासाठी आपण त्याची पूर्तता चांगली केली पाहिजे, हे आपल्याला कर्तव्य आहे स्वतःच. म्हणून आपण प्रत्येकाने मनापासून ट्रेनिंग करा, मनापासून नोकरी लागा, कागदपत्र सगळं व्यवस्थित बघा, चेक करा फायलिंग, काही अडचण आली तरी कारण मी जवळजवळ 7 ते 8 पोलिसांच्या भरत्या केल्या. माझ्याकडे सुद्धा सर 2 पोरं अशी आली होती, अनुभव सांगतो की खूप म्हणजे उंची कमी होती, पण त्यांनी म्हणलं साहेब माझी लेखी परिस्थिती 2-3 महिने कर आणि